तुम्हाला माहिती आहे की घनश्याम आता कोणाला बोलायला सुट्टी देत नाहीये, त्यामुळे डीपीने देखील त्याची भविष्यवाणी सांगितलेली आहे. चला तर बघूयात नेमकं काय सांगितलेलं आहे. तर इकडे हे तिघेजण बोलत बसलेले असतात आणि अंकिता सांगते की तुला एका वाक्यात उत्तरे सांगा असं म्हणल्यावर तू काय करायचं. तर तो सांगतो की नाही, मी शाळेत असताना एका वाक्यात उत्तर द्या मला कोण विचारतच नव्हतं. तर ती म्हणते की अरे पेपरमध्ये तर सांगितलं असेल ना, प्रश्न आला असेल तुला एका वाक्यात उत्तरे लिहा. तर तो म्हणतो की नाही, एका वाक्यात उत्तर द्यायला मला कधी जमलंच नाही, थोडक्यात उत्तरे द्या म्हणल्यावरच मला सगळेजण विचारायचे, कारण मला थोडक्यातच उत्तर येतं, मी एका वाक्यात उत्तर देऊ शकत नाही. त्यावरती डीपी सांगतो की अरे पण तू शिकलायस किती ते सांग. त्यानंतर त्याला पुढून कोणीतरी हाक मारत असताना त्याचं डीपीच्या प्रश्नाकडे लक्षच नसतं. त्यामुळे डीपी सांगतो की अरे 4 वेळा विचारलोय मी, तू कितवी शिकला. त्यावर तो म्हणतो थांबाव जरा, माझं पण तुमच्यावानीच होतंय, सगळेजण वेटिंगला आहेत. तर तो सांगतो की माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. तर अंकिता म्हणते मग तुझं एका वाक्यात उत्तरं देत नव्हतास, मग तुझे मार्क वगैरे कटले नाहीत का. तर तो सांगतो की नाही, मार्क वगैरे नाही कटले, तर कटायला हवे होते असं अंकिता म्हणते. तर तू ग्रॅज्युएशन शिकलास, मग एखादं अफेअर वगैरे केलं की नाही असं डीपी विचारतो. तर अंकिता देखील याला सहमत होऊन तिकडे बघत असते. तर तो सांगतो नाही, अफेअर वगैरे करायची माझी इच्छाच झाली नाही आणि कधी करणार पण नाही, घरातली चप्पल आठवायची. तर अंकिता म्हणते अरे लग्न तरी करणार आहेस की नाही. डीपी म्हणतो नाही, मी त्याला सांगितलंय, त्याची भविष्यवाणी बघितली की त्याच्या हातावरती ती रेष नाहीये, त्यामुळे त्याचं लग्न होणार नाही, पण तो राजकारणात एक मोठं पद मिळवणार असं त्याचं भविष्य मला इथे दिसतंय. तर इकडे घनश्यामची म्हणतो की मी मोठं पद मिळवणार, मोठा राजकारणी होणार. त्यावेळेस अंकिता म्हणते अरे वा, म्हणजे मी तुझ्यावर मस्तपैकी व्हिडिओ बनवून अपलोड करणार. त्यावरती तो सांगतो की नाही नाही, तू माझ्यावरती व्हिडिओ नाही बनवायचे, ते तर आता आमच्या दाजींच्या हातात आहे अपलोड करायचं. त्यावर अंकिता सांगते की दाजींच्या हातात काय, माझ्या हातात, दाजी म्हणजे माझा घोणा, तर तसं नसणार आहे, ते मीच अपलोड करणार. तर अशा पद्धतीने इकडे डिस्कस होताना दिसते. तर तुम्हालाही वाटतं का की घनश्याम पुढे जाऊन मोठं पद मिळवू शकेल. तर यासाठी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.